थांबा, गडबड गोंधळ करू नका. कसं आहे, मिरवणूक आहे, जोश आहे वगैरे सगळं समजू शकतोय, पण जरा सावकाश इकडे तिकडे बघून चाला जरा, आहे का नाही? एकमेकाला इजा करू नका, नाहीतर काय होणार, एक दुसऱ्यावर पडणार, दुसरा तिसऱ्यावर पडणार, चेंगराचेंगरी होणार. जरा जाणीव ठेवा. त्याला सांगू नको तुम्ही तेच करलास बाळा. हा हा, एवढा चांगला कार्यक्रम झालाय आपला. आता बाप्पा जाता नको कार्यक्रमाला गालबोट लागायला नको. सवन जरा पेला नाहीस ना? हा, सवन सवन. गणपती बाप्पा. काय चाललंय तुमचं? काय एवढा गुलाल उधळताय तुम्ही? त्यांना त्रास होतोय, तुम्हाला दिसत नाही का? बास ना, किती गुलाल उधळताय. ए मग मगा तर सांगवलं का, कशाला उडवाला रे एवढा गुलाला? बास की बास आता. बघा ना हो, त्यांच्याकडे त्रास होतोय त्यांना. हे अजून कसं नाही आले? बराच वेळ लागलाय ना. विसर्जनाची मिरवणूक आहे ना, ती थांबत थांबत हळूहळू पुढे सरकते. पण मग एकदा जरा तुम्ही अक्षराला फोन करून बघा ना, आपल्याला कळेल तरी ना. वय वय तेच की. बघा बघा, फोन करून बघा. खरं तर आता पातूर पोचाय पाहिजे होती. मी बाहेर जाऊन बघते, अंदाज घेते. हा, मला खूप काळजी वाटते हो. अगं, या मिरवणुका अशाच असतात. 20-25 तास चालतात. कुठलं तरी मंडळ मध्ये आपला ट्रक घुसवतं, ट्रॅफिक जाम होतं, हे सगळं होतं दरवर्षी. मला काय वाटतं माहितीये का, पुढच्या वर्षीपासून आपण ही मिरवणूक बंदच करूया. घरच्या घरी अगदी इको फ्रेंडली गणपती विसर्जन करूया. नाही ती करूया, पण तू काळजी करू नकोस. गणपती बाप्पा आहे ना त्यांच्याबरोबर. कशाला करताय दादा हो? हो दादा, गणपती विसर्जनाची मिरवणूक आहे, गुलाल तरी उडणारच आहे का नाही? एवढा नाजूकपणा बरं नाही हो. पण हे मुद्दामून का करताय? मुद्दामून म्हणजे आम्हाला काही काम नाही म्हणून आलोय की इथं. अरे गणपतीवर श्रद्धा आहे म्हणून आलो. चंचे, अगं जरा थांब की. काय चाललंय तुझं? मम्मी ते बघ. ए, आणि तू कोण आम्हाला शिकवणार आहात? दादा पण तुम्हाला प्रेमाने सांगतोय ना, मग ही अरेरावी का करताय? अरे रावी म्हणजे कोण आहे? थांबा रे. अधिपती लागलं का? नाही नाही, काय काय झालंय? अहो काय चाललंय तुमचं? मी मगापासून बघतेय. कशाला धक्काबुक्की आणि इतका गुलाल कशाला उधळताय तुम्ही? त्यांना त्रास होतोय ना. एकीकडे म्हणता तुमची गणपतीवर श्रद्धा आहे आणि दुसरीकडे त्याच्याच मिरवणुकीत असं वागताय. बरं ते काय चुकीचं सांगत होते ओंकार भाऊजी? एन्जॉय करा तुम्ही, तुम्हाला नाचायचं तुम्ही नाचा, पण जरा काळजी घ्या. बघा आजूबाजूला काय चाललंय. लागलं असतं म्हणजे त्यांना काहीतरी कॉमन सेन्स असायला हवा ना. अहो थोरल्या सरकारांच्या घरचा गणपती म्हणून आलो. त्यांनी किती केलंय आमच्यासाठी. आता काय नेमकं आई साहेबांचं नाव घेतलं यांनी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी मंदिर मामा की जय. आरती करूया आता. हे जरा पकडा. त्या अक्षरा मॅडमला बाजूला ठेवा, मध्ये येऊ देऊ नका, तर सगळा प्लॅन चौपट होईल. तुम्ही तुमची अडचण कळली मला, ती सोडवायला आली मी. ए तुम्ही जावा. हे बघा मॅडम, आम्हाला तुमची काही बी गरज नाही. आमचं सगळं सेट झालंय. वय त्या मास्तरडीला अधिपतीपासून लांब ठेवणं तुमच्या बायकासनी काही जमणार नाही. त्यांना तेवढं डोसकं बी नाही. त्या समध्या आयडिया हित या डोसक्यात आहेत. तुमचा जो काय प्लॅन असेल तो तुम्ही करा. मी काढते मास्तरडीला बाजूला.
हा, मग करा तुम्हाला जमणार असेल. ए, तसलं नाही. अट आहे माझी एक. कसली अट? तुमचा जो बी काय प्लॅन असेल तो समजाच्या समजा मला सांगावा लागेल तरच मी मदत करेन. आणि तसं बी माझ्या मदतीशिवाय तुमचा प्लॅन फ्लॉपच आहे म्हणा. चालतंय मग, पण इकडे टीम म्हणून काम करायचं, बॉस म्हणून नाही. डील. तर मग नियोजन असं आहे. ओंक्या टोपी. होय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची.